जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज 20 जानेवारी. आज आपण व्हॉट्सअप अभ्यास वर्ग यामध्ये भाषा विषयातील फुग्या रे फुग्या ही कविता बघणार आहोत. मग कशी आहे कविता आपण ते समजून घेणार आहोत. चला तर मग सर्वांनी व्यवस्थित बसा. छानपैकी आपण आता ही कविता शिकणार आहोत. 25वी कवितेचं नाव आहे फुग्या रे फुग्या. ऐका मगा आणि म्हणा. ऐकूया आणि गाऊया. तुम्ही ऐकायची पण आहे आणि म्हणायची पण आहे. करायची सुरुवात. चला तर मग बघा. फुग्या फुग्या फुगशील किती. म्हणा बरं सर्वांनी. उंच आवाजात म्हणायचे. सगळ्यांनी म्हणायचे. कंटाळा करायचा नाही. फुग्या फुग्या फुगशील किती. आभाळी उंच जाशील किती. जाशील किती. छान आहे ना. परत ना सर्व तयार. फुग्या फुग्या फुगशील किती. आभाळी उंच जाशील किती. जाशील किती. पक्ष्यांशी गोष्टी करशील किती. वाऱ्याशी झुंज घेशील किती. घेशील किती. फुग्या फुग्या फुगशील किती. आभाळी उंच जाशील किती. जाशील किती. छान आहे ना. आता पुढचं कळवा. ढग्यांना ढगांना पार करणार का. ताऱ्यांशी खो खो खेळणार का. गेलास जर का उंचच फार. चंद्राच्या घरी मुक्काम मार. जोडून दे टेलिफोनची तार. टेलिफोनची तार. फुग्या फुग्या फुगशील किती. आभाळी उंच जाशील किती. जाशील किती. पुढे बघा. रोजच रात्री गप्पांचा वार. मी म्हणेल हला हला. तिथून उत्तर काय हो राव. खरंच ना पण तू वर जाणार. की मधल्या मध्ये फट्ट होणार. की मधल्या मध्ये फट्ट होणार. फुग्या रे फुग्या फुगशील किती. आभाळी उंच जाशील किती. जाशील किती. पक्ष्यांशी गोष्टी करशील किती. वाऱ्याशी झुंज घेशील किती. घेशील किती. घेशील किती. फुग्या फुग्या फुगशील किती. आभाळी उंच जाशील किती. जाशील किती. अशी ही फुग्याची छान अप्रतिम कविता
कवयित्री वसुधा पाटील यांनी लिहिलेली आहे. तुम्हाला आवडली की नाही? फुगा म्हणजे सगळ्यांना आवडतो. लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांपर्यंत सुद्धा सगळ्यांनाच फुगा आवडतो. आणि या फुग्यावर अतिशय छान काल्पनिक कविता कवयित्री वसुधा पाटील यांनी केली आहे. चला तर मग आपण कविता समजून घेऊया. बघा कवयित्री काय म्हणते. फुग्या फुग्या फुगशील किती. बघा आपण जेव्हा दुकानातून फुगा आणतो, वाढदिवसाला असेल, सत्कार समारंभाला असेल, उद्घाटनाला असेल, फुगे आणले जातात, बरोबर की नाही? मग आपण ते फुगे काय करतो? फुगवतो. तुम्ही फुगवलाय का फुगा कधी? बरोबर. मग कवयित्री काय म्हणते बघा, फुग्या फुग्या फुगशील किती. बरोबर. तुम्ही फुगवलाय फुगा. जर जास्त फुगा फुगवलं तर काय होतं रे? काय होतं सांगा बरं? फट. काय होतं? फुगा फुटून जातो. मग कवयित्री म्हणते फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती. बघा आता फुगा आहे, फुग्यामध्ये आपण काय भरतो? कोण सांगतं? करा बरं विचार. आपण फुग्यामध्ये काय भरतो? बरोबर, काय भरतो? हवा भरतो. आणि ती हवा कशी असते रे? जड असते का हलकी असते? बरोबर, हलकी असते. मग फुग्यामध्ये हवा भरल्यानंतर ती हवा ही हलकी असते आणि ती अशी आकाशात फुगा वर वर जातो. म्हणून कवयित्री म्हणते की फुग्या फुग्या फुगशील किती आणि आभाळी उंच जाशील किती. जसे पतंग वर जाते की नाही, अगदी त्याप्रमाणे जर तुम्ही फुगा सोडला तर फुगा सुद्धा आकाशात काय जातो? उंच जातो. मग कवयित्री तेच म्हणते की तू किती उंच जाशील. बघा पुढे, पक्ष्याशी गोष्टी करशील किती. उंच जाऊन आकाशात जे पक्षी फिरताय, आकाशात जे पक्षी चारा आणायला जात आहे. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं चित्रवर्णन, सकाळचं चित्रवर्णन होतं. सकाळी सकाळी उठून पक्षी चारा गोळा करायला जातात. मग या पक्ष्यांशी फुगा काय करेल? गप्पा मारील, गोष्टी मारील. मग कवयित्री म्हणतात की या पक्ष्यांशी किती गोष्टी करशील तू. अजून काय म्हणताय बघा, वाऱ्याशी झुंज घेशील किती. फुगा जेव्हा वर जात असेल तेव्हा त्याला वाऱ्याशी झुंज म्हणजे थोडीशी लढाई करावी लागणार आहे. कारण वारा सुद्धा त्याला लोटणार आहे. जिकडे वारा लोटेल तिकडे फुगा काय होईल? आकाशात उंच उंच जाईल. म्हणून कवयित्री म्हणते वाऱ्याशी झुंज घेशील किती. म्हणजे फुगा त्यामध्ये असलेल्या हवेमुळे हलका असतो फुगा आणि तो आकाशात उंच जातो, आभाळात उंच जातो. आणि आभाळात उंच जाताना आभाळात भेटणारे जे पक्षी आहे त्यांच्याशी फुगा गोष्ट करणार आहे आणि वाऱ्याशी लढा देऊन फुगा काय करणार आहे? उंच जाणार आहे. अजून बघा काय म्हणते कवयित्री म्हणतात, ढगांना पार करशील का. ढग. आता ढग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, बरं की नाही? ढग हे पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे असतात. आभाळ आणि ढग एकच शब्द नाही. ढग हे आभाळापेक्षा खाली असतात. काही ढगांमध्ये पाणी असतं, काही ढगांमध्ये पाणी नसतं. ज्या ढगांमध्ये पाणी असतं ते ढग आपल्याला काय देतात? बरोबर, काय देतात? पाऊस देतात, बरोबर की नाही? मग आकाशात जेव्हा आपण वर बघू ना, आता तुम्ही घराच्या बाहेर गेले ना, आकाशात वर बघितले ना तर तुम्हाला ढग दिसतील, पांढऱ्या रंगाचे दिसतील. एखादा ढग काळ्या रंगाचा दिसेल, कारण आता पावसाळा नाही त्याच्यामुळे काळ्या रंगाचे ढग कमी दिसतील. मग कवयित्री म्हणतात, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. तारे. रात्री जेव्हा आपण झोपायची वेळ होते तेव्हा आकाशात जर बघितलं तर चांदोमामा दिसतो. आपण रात्रीचं वर्णन केले बघा मागच्या पाठामध्ये. रात्रीचा चांदोबा दाखवलेला होता आणि चांदोबाच्या शेजारी सफेद पांढऱ्या रंगाच्या चांदण्या होत्या, तारे होते. आठवते का मागच्या पाठातलं? बरोबर. म्हणजे ताऱ्यांशी तू खो खो खेळणार का. खो खो हा खेळ आहे, तुम्ही टीव्हीवर किंवा आपल्या मोठ्या भावा बहिणींना खो खो खेळताना बघितलं असेल. आणि नसेल बघितलं तर आपली शाळा उघडली की आपण हा खेळ घेणार आहोत. मग ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. बघा अजून का, गेलास जर उंच फार. बघा कवयित्री काय म्हणते की तू पक्ष्यांशी गोष्टी केल्या, वाऱ्यांशी झुंज घेऊन वर गेला, ढगांना पार केलं, ताऱ्यांशी खो खो खेळून जर तू उंच गेलास तर काय कर, उंच उंच फार गेला तर चंद्राच्या घरी मुक्काम मार.
की उंच आभाळामध्ये आकाशामध्ये चांदमामा राहतो, आणि त्या चांदमामाच्या घरी जा आणि तिथे काय कर, मुक्काम मार, म्हणजे तिथे मुक्कामी राहा. कोणाच्या घरी? चांदमामाच्या घरी. जोडून दे टेलिफोनची तार. चांदमामाच्या घरी मुक्काम मार आणि काय कर, टेलिफोनची तार जोडून दे. कशासाठी रे? बरोबर, मला बोलायचे कोणाशी? चांदोमामाशी. तर फुग्या तू काय कर, तू जर उंच गेला तर चांदमामाच्या घरी जा, तिथे मुक्काम कर आणि तिथून टेलिफोनची तार लावून दे, म्हणजे मला फोन लाव, म्हणजे मला चांदमामाशी बोलता येईल. चांदोमामा कसं आहे, बरं आहे का, छान चाललंय का, असं मला चांदमामाशी बोलता येईल. पुढच्या कडव्यात कवयित्री काय म्हणताय बघा. रोजच रात्री गप्पांचा वार. मग काय होईल, तू तिथे मुक्कामी राहिला ना की रोज रात्री गप्पा होतील, आहे की नाही? रोज रात्री गप्पांचा वार आपला जसा असतो ना, शनिवारी गोष्टीचा वार, रविवारी संडे मीन्स फन डे, आहे की नाही? त्याप्रमाणे इथं सुद्धा गप्पांचा वार होईल. रोज तुम्ही गप्पा मारा रात्री, म्हणजे गप्पांचा वार होईल. मी म्हणेल हॅलो हॅलो, मग तू टेलिफोनची तार जोडून दिली की मी सुद्धा ऐकून म्हणेल हॅलो, आज काय चाललंय, मी सुद्धा तुमच्याशी काय करेल, गप्पा मारेल. आणि तुम्ही तिथून म्हणायचं काय हो राव, तुम्ही तिथून काय म्हणायचं मला, काय हो राव. खरंच ना, पण तू वर जाणार. पण हे बघ फुगा, तुला वर जायचंय, चांदोमामाच्या घरी मुक्काम करायचा आहे, मला टेलिफोनची तार जोडून द्यायची, तर तू खरंच वर जाणार का? की मधल्यामध्ये फट्ट होणार, की मधल्यामध्ये फट्ट म्हणणार. सर्वच फुगे वर जात नाही. काही फुगे वाऱ्याशी संघर्ष करताना, वाऱ्याशी झुंज करताना, तारीला अडकल्यानंतर उन्हामुळे फटकन फुटून जातात, वर जात नाही. पण जर तू वर गेलाच तर चंदमामाच्या घरी मुक्काम कर, असं कवयित्री वसुधा पाटील म्हणतात. आहे की नाही छान कविता? तुम्हाला आवडली का रे? मग ही कविता आपल्याला पाठ करायची आहे. अतिशय सुंदर अशी कविता आहे. ही कविता आपण पाठ केल्यानंतर त्याचा व्हिडिओ काढायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. पुढे बघूया आपण वर्ग कार्य. या पाठावर आधारित काही प्रश्न दिले आहेत, ते आपण बघूया. कोण ते लिही. पहिला प्रश्न बघा. आभाळी उंच जाणारा. कोण सांगतं? चला पटकन. आभाळी उंच जाणारा, बरोबर, फुगा. पक्ष्यांशी गोष्ट करणारा. कोणी केल्या पक्ष्यांच्या गोष्टी? आकाशात जर आभाळात उंच गेला तर पक्ष्यांशी गोष्टी कोण करणार आहे? बरोबर, फुगा. वाऱ्याशी झुंज घेणारा. वाऱ्याशी झुंज कोण घेणार आहे सांगा बरं? बरोबर, फुगा. ताऱ्यांशी खो खो खेळणारा. कोण रे? बरोबर, फुगा. अजून मी सांगू विचारतो हा. चांदोमामाच्या घरी मुक्काम करणारा. बरोबर, फुगा. टेलिफोनची तार जोडून देणारा. बरोबर. चांदोमामाशी गप्पा मारणारा. बरोबर, फुगा. आहे की नाही? अशी सुंदर कविता आहे. पुढचा प्रश्न बघा. सांगा आणि पाटीवर लिहा. आता आपल्याकडे वही आहे, आपल्याला वहीवर लिहावं लागणार आहे. फुग्यांचा वापर कोठे कोठे होतो? बघा, आपण दैनंदिन जीवन जगत असताना फुगा हा आपल्या लहान मुलांच्या तर फार महत्वाचा आहे. मोठे माणसं सुद्धा फुग्याचा वापर. मग कुठे कुठे फुग्यांचा वापर होतो? तुम्ही कुठे कुठे पाहिलेले फुग्यांचा वापर होताना ते मात्र सांगायचं आहे. ते तुम्हाला सांगता येणार आहे. तू पाहिलेल्या फुग्यांचे रंग. आता फुगा कोणत्या कोणत्या रंगाचा राहतो सांगा बरं? बरोबर, लाल, पिवळा, हिरवा, निळा, सगळ्या रंगांची फुगे असतात. तुम्ही ते पाहिलेले असतील, आहे की नाही? बर. पुढे बघा. कविता वाच आणि सूचनेनुसार पाटीवर लिही. बघा कविता. कवितेतील प्रश्नचिन्ह असलेल्या ओळी वाच आणि लिही. या कवितेमध्ये प्रश्नचिन्ह असणाऱ्या ओळी आहेत. पक्ष्यांशी गोष्टी करशील का? वाऱ्याशी झुंज घेशील का? अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. मग कोणकोणत्या प्रश्नांच्या ओळी आहेत? पालकांच्या मदतीने ते बघायचं आहे. कवितेतील जोडाक्षर असलेले शब्द वाच आणि लिही. जोडाक्षर शब्द जे आहेत ती शोधायची आहेत, लिहायचे आहेत. पुढे बघा. ढ, फुगा,
चंद्र, तारे, घर, पक्षी यांची चित्रे काढ आणि रंग भर. आता तुम्हाला ही चित्र काढायची आहे. मग तुमच्याकडे चित्रकलेची वही असेल चालेल, त्याच्यावर काढा. तुमच्याकडे आपली साधी वही असेल, साध्या वहीत काढले तरी चालतील. रंग असतील तर रंग भरा, नसतील तर नाही भरले तरी चालतील. पण हट्ट करायचा नाही की मला लगेच चित्रकलेची वही आणा, मला रंगपेटी आणा, असा हट्ट नाही करायचा. आपल्याकडे जी वही आहे, जे आहे त्याने काढायचं. मग काय काय काढायचे? ढग काढायचं, फुगा काढायचा, चंद्र काढायचे, तारे काढायचे, घर काढायचं, पक्षी काढायचं. आता हे चित्र वेगवेगळे नाही काढायचे, हे लक्षात घ्या. काय करायचं? एक छोटंसं घर काढायचं, आकाशामध्ये ढग काढायचा, एक फुगा काढायचा, चंद्र काढायचा, तारे काढायचे, पक्षी काढायचे. सर्व एकाच चित्रात काढायचं, वेगवेगळं काढायचं नाही. रंग असतील तर रंग भरायचे, नसतील तर नाही भरले तरी चालतील. काहींना वाटलं की मला वेगवेगळं चित्र काढायचे तर वेगवेगळं काढा, पण एकत्र चित्र काढलं तर ते कसं दिसेल? छान दिसेल. तुला कुठे कुठे जायला आवडेल? बघा, जर फुग्याने तुम्हाला विचारलं चला मी तुम्हाला फिरायला नेतो, तर तुम्ही फुग्याबरोबर कुठे कुठे फिरायला जायला आवडेल ते मात्र सांगायचं आहे. मग आता कवितेचा व्हिडिओ बनवायचा, बरोबर, चित्र काढायची, कवितेवर आधारित कोणतेही तुम्हाला जे आवडेल ते 10 प्रश्न तयार करायचे, त्याचे उत्तर सांगायचे आणि तुम्हाला कुठे कुठे जायला आवडेल ते सुद्धा सांगायचं. काय काय करायचंय? कविता म्हणायची, चित्र काढायचे, कवितेवर आधारित 10 प्रश्न पालकांनी विचारायचे, पाल्याने उत्तर द्यायचं. नंतर ढग, फुगा, चंद्र, तारे, घर, पक्षी यांचे चित्र काढायचे, रंग भरायचे. तर अशा प्रकारची ही आपली जी कविता आहे ती संपलेली आहे. आपला पुढचा घटक आहे इंग्रजी. यामध्ये आज आपण बघणार आहोत 3.5 नो द ऑक्युपेशन. नो द ऑक्युपेशन म्हणजे काय? व्यवसाय. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. आपल्या शेजारी परिसरात वेगवेगळे लोक वेगवेगळे काम करत असतात, आपण त्यांचं निरीक्षण करत असतो, आहे की नाही? मग इथे सुद्धा काही व्यावसायिकांची माहिती दिली आहे. मग बघा काय आहे? लुक, लिसन अँड रिपीट. लुक पहा, लिसन ऐका, रिपीट म्हणा. मग बघा काय दिले. मी ओळ वाचतो, तुम्ही बोट ठेवा. दिस इज सिद्धेश. खालची ओळ बघा. ही इज मेकॅनिक. ही यूज अ स्पॅनर. ही यूज स्क्रूड्रायव्हर. ही रिपेअर्स मशीन्स. पुन्हा एकदा वाचतो, पुन्हा एकदा बोट पण ठेवायचं आहे आणि माझ्या मागे वाचायचं पण आहे. आहे सर्व तयार? रेडी? दिस इज सिद्धेश. ही इज अ मेकॅनिक. ही यूज अ स्पॅनर. ही यूज अ स्क्रूड्रायव्हर. ही रिपेअर मशीन. मग बघा काय म्हटलंय? दिस इज सिद्धेश. हा सिद्धेश आहे. दिस म्हणजे हा, इज म्हणजे आहे, सिद्धेश म्हणजे त्या माणसाचं नाव आहे. दिस इज सिद्धेश. हा सिद्धेश आहे. ही इज अ मेकॅनिक. हा म्हणजे ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे, मेकॅनिक म्हणजे यंत्रज्ञ, यंत्र दुरुस्त करणारा, त्याला म्हणायचं यंत्रज्ञ. लक्षात येत आहे काय म्हणायचं? माझ्या मागे म्हणा, यंत्रज्ञ. मग दिस इज सिद्धेश. हा सिद्धेश आहे. ही इज मेकॅनिक. तो यंत्रज्ञ आहे. पुढे बघा. ही यूज अ स्पॅनर. ही म्हणजे काय आता माहिती? ही म्हणजे तो. यूज, यूज म्हणजे वापरणे. काय वापरतोय तो? स्पॅनर. स्पॅनर म्हणजे पान्हा. आपल्या घरामध्ये बघा, मोटर जर बिघडली किंवा सायकल बिघडली आपली, तर आपण आपल्या घरामध्ये पाना असतो. तुम्ही पाहिलेला असेल पाना, बरं की नाही? ही यूज स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर प्रत्येकाच्या घरात आहे. आपण त्याला टेस्टर पण म्हणतो. टेस्टर वेगळा, स्क्रूड्रायव्हर वेगळा. स्क्रूड्रायव्हरला मराठीत म्हणतात पेचकस. काय म्हणतात? पेचकस. म्हणजे स्क्रू आपण आवळतो की नाही, बरं नाही? कसणे म्हणजे आवळणे, बरं की नाही? ही रिपेअर मशीन्स.
तो रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. रिपेअर म्हणजे काय? दुरुस्त करणे. मशीन म्हणजे यंत्र. मग काय लिहिलंय बघा बरं. दिस इज सिद्धेश. हा सिद्धेश आहे. ही इज अ मॅकॅनिक. तो यंत्रज्ञ आहे. ही यूज अ स्पॅनर. तो पाढा वापरतो. ही इज अ स्क्रूड्रायव्हर. तो स्क्रूड्रायव्हर वापरतो. ही रिपेअर मशीन. तो मशीन दुरुस्त करतो. दुसरं बघा काय आहे बघा. दिस इज अब्दुल. या बघा अब्दुल दिसला तुम्हाला. या व्यक्तीचं नाव काय आहे? अब्दुल आहे. ही इज अ कारपेंटर. ही यूज अ सॉ. ही यूज अ टेप मेजर. ही मेक थिंग फॉर वूड. पुन्हा एकदा वाचा माझ्या मागे. दिस इज अ अब्दुल. ही इज अ कारपेंटर. ही यूज अ सॉ. ही यूज अ टेप मेजर. ही मेक थिंग्स फ्रॉम वूड. बरोबर. मग बघा आता आपण समजून घेऊ. दिस म्हणजे आता माहिती तुम्हाला. हा. इज म्हणजे आहे. अब्दुल म्हणजे त्या माणसाचं नाव. मग हा अब्दुल आहे. बरोबर. ही इज अ कारपेंटर. ही म्हणजे तो. इज म्हणजे आहे. कारपेंटर म्हणजे सुतार. मग तो सुतार आहे. ही यूज अ सॉ. ही म्हणजे तो. यूज म्हणजे वापरतो. सॉ म्हणजे करवत. तो काय करतोय? करवत वापरतो. बघा त्याच्या हातामध्ये करवत आहे आणि तो लाकूड कापत आहे. बरोबर. ही यूज अ टेप मेजर म्हणजे तो काय करतो? मोजण्यासाठी टेप वापरतो. ही मेक थिंग्स फ्रॉम वूड. तो लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो. मेक बनवणे. थिंग्स वस्तू. वूड म्हणजे लाकूड. अब्दुल लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो. पुढे बघा. आता आपण सिद्धेशची माहिती मिळवली. अब्दुलची माहिती मिळवली. पुढे बघा कोण आहे. हा. दिस इज प्रणाली. ही प्रणाली आहे. काय करते प्रणाली बघा बरं का. निरीक्षण करा. शी इज अ मॅनेजर. शी यूज अ कम्प्युटर. शी यूज अ प्रोजेक्टर. शी वर्क्स इन अन ऑफिस. माझ्या मागे म्हणा बरं सर्वांनी मग. दिस इज प्रणाली. मोठ्याने म्हणायचे, मला ऐकू आलं पाहिजे. दिस इज प्रणाली. शी इज अ मॅनेजर. शी यूज अ कॉम्प्युटर. शी यूज अ प्रोजेक्टर. शी वर्क्स इन अन ऑफिस. बरोबर. आता आपण समजून घेऊया. दिस इज प्रणाली. ही प्रणाली आहे. शी इज अ मॅनेजर. शी म्हणजे ती. इज म्हणजे आहे. मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक. मग ती व्यवस्थापक आहे. बघा मग. शी यूज अ कम्प्युटर. शी म्हणजे ती. यूज म्हणजे काय रे सांगा बरं आता. बरोबर. युजेस म्हणजे वापरणे. शी युजेस कॉम्प्युटर. कॉम्प्युटर म्हणजे बरोबर संगणक. आपण मागील पाठात बघितलं बघा संगणकाच्या करामती. बरोबर की त्याच्या समोर संगणक पेटी ठेवलेली आहे बघा. मंगळावरची मुलं जेव्हा आपल्या पृथ्वीवर आले होते त्यांनी सुद्धा आपल्याला संगणकाविषयी माहिती सांगितली. बरोबर की नाही. पुढे बघा. शी यूज अ प्रोजेक्टर. शी म्हणजे ती. यूज म्हणजे वापरते. प्रोजेक्टर म्हणजे प्रक्षेपक यंत्र. प्रोजेक्टर म्हणजे प्रक्षेपण यंत्र. आपल्या शाळेमध्ये सुद्धा प्रोजेक्टर आहे. तुम्ही बघितलेला आहे. समजा काही मुलांनी बघितला नसेल तर शाळा सुरू झाली की तुम्हाला मी दाखवेन. शी वर्क्स इन अन ऑफिस. शी म्हणजे ती. वर्क्स म्हणजे काम. इन म्हणजे मध्ये. ऑफिस ती ऑफिसमध्ये काम करते. बरोबर. पुढे बघा. दिस इज किशोर. ही इज अ ट्रॅफिक पोलीस. ही यूज अ व्हिसल. ही यूज अ बॅटन. ही डायरेक्ट ट्रॅफिक. समजतंय. माझ्या मागे म्हणा. दिस इज किशोर. ही इज अ ट्रॅफिक पोलीस.
ही यूज अ व्हिसल, ही यूज अ बॅटन, ही डायरेक्ट ट्रॅफिक. बरोबर. मग आता समजून घेऊ आपण. दिस म्हणजे काय? बरोबर, हा. इज म्हणजे आहे. किशोर हे व्यक्तीचं नाव आहे. मग हा किशोर बरोबर आहे. ही इज अ ट्रॅफिक पोलीस. तो ट्रॅफिक म्हणजे काय रे? वाहतूक. गाड्यांची जी ये जा असते त्याला ट्रॅफिक म्हणतात. पोलीस म्हणजे पोलीस, हवालदार. बरं की नाही? मग तो वाहतूक पोलीस आहे. जे पोलीस वाहतुकीवर नियंत्रण ठेवतात त्यांना म्हणतात वाहतूक पोलीस. पुढे बघा. ही यूज अ व्हिसल. ही म्हणजे तो, यूज म्हणजे वापरणे, व्हिसल म्हणजे शिट्टी. आपल्याला शिट्टी तर माहिती आहे, तशी शिट्टी वापरतो. शिट्टी काय वापरतो? की वाहनाचे ड्रायव्हर आहेत, जे वाहन चालक आहे, शिट्टी वाजल्यानंतर त्यांना कळतं, त्यांचं लक्ष ट्रॅफिक पोलीसकडे जातं. ही यूज अ बॅटन. त्यांच्याकडे बॅटीच्या आकारासारखी, म्हणजे बॅट बॉल मारतो तशी नाही, पण एक दांडा असतो. बरं की, त्याला बॅटन म्हणतात. तुम्ही पाहिलेलं असेल. पुढे ही डायरेक्ट ट्रॅफिक. ते काय करतात? ट्रॅफिकला योग्य दिशा दाखवतात, ट्रॅफिक नियंत्रण ठेवतात. ते असल्यामुळे वाहनांची गर्दी होत नाही. वाहनांची गर्दी झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांची जी गैरसोय होते, ती गैरसोय ट्रॅफिक पोलीसमुळे होत नाही. पुढे बघूया अजून कोण कोण आहे बरं का अजून. बघा. दिस इज सिया. शी इज शेफ. शी वर्क्स इन द किचन. शी यूज पॉट्स, पॅन्स, न्यू अँड स्पून्स. शी कुक टेस्टी फूड. मग समजतंय? माझ्या मागे म्हणा. दिस इज सिया. शी इज अ शेफ. शी वर्क्स इन द किचन. शी यूज पॉट्स, pans, news and spoons. She cooks tasty food. बरोबर. मग बघा काय सांगितलंय. दिस म्हणजे काय रे आता? बरोबर, दिस म्हणजे ही. इज म्हणजे बरोबर आहे. सिया मात्र तिचं नाव आहे. मग शी इज शेफ. शी म्हणजे बरोबर ती. यायला लागले सर्वांना, हुशार आहे. शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे, शेफ म्हणजे स्वयंपाक करणारे जे असतात हॉटेलमध्ये त्यांना शेफ म्हणतात. बरोबर. मग पुढे बघा. शी वर्क्स इन द किचन. शी म्हणजे ती, वर्क म्हणजे काम करणे. कुठे काम करते? किचन मध्ये, स्वयंपाक घरात काम करते. शी यूज पॉट्स, पॅन्स, न्यूज अँड स्पून. शी म्हणजे ती, यूज म्हणजे वापरणे, पॉट्स म्हणजे भांडे, पॅन्स म्हणजे तवा, न्यूज म्हणजे काटे आणि स्पून म्हणजे चमचे. बरं की नाही? काटे किंवा चाकू सुद्धा आपण म्हणू शकतो. मग शी यूज पॉट्स भांडे, पॅन्स तवा, न्यूज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची काटे आणि चाकू, अँड स्पून म्हणजे चमचे. शी कुक टेस्टी फूड. ती कुक म्हणजे शिजवणे, बनवणे. ती फार छान, टेस्टी म्हणजे छान, फूड म्हणजे अन्न. रिया खूप छान अन्न बनवते. पुढे बघा आता. पुढे आहे. दिस इज वर्षा. शी इज सिंगर. शी यूज तानपुरा ॲट प्रॅक्टिस. शी यूज तबला फॉर रिदम. शी सिंग स्वीट सॉन्ग. बघा कोण आहे आता माझ्या मागे म्हणा. दिस इज वर्षा. शी इज अ सिंगर. शी यूज तानपुरा टू प्रॅक्टिस. शी यूज तबला फॉर रिदम. शी सिंग स्वीट सॉन्ग. बरोबर. समजून घेऊया आपण. आता धिस म्हणजे बरोबर, धिस म्हणजे ही, इज म्हणजे आहे, वर्षा ही वर्षा आहे. शी इज अ सिंगर. शी म्हणजे बरोबर ती, इज म्हणजे आहे, सिंगर म्हणजे गायिका. ती गायिका आहे. जी लोक गाणं म्हणतात त्यांना गायिका म्हणतात. महिला असेल तर गायिका, पुरुष असेल तर गायक. पुढे बघा.
शी यूज तानपुरा टू प्रॅक्टिस. शी म्हणजे ती, यूज म्हणजे बरोबर वापरणे. ती तानपुरा वापरते कशासाठी? प्रॅक्टिससाठी. प्रॅक्टिस म्हणजे काय? सराव. तानपुरा हा मराठी शब्द आहे, इंग्रजीमध्ये सुद्धा तानपुराच म्हणतात. बघा त्या वर्षाच्या हातात तानपुरा आहे, दिसला तुम्हाला? बरोबर. पुढे बघा, शी यूज तबला फॉर रिदम. अजून ती काय वापरते बघा? शी म्हणजे ती, यूज म्हणजे वापरते तबला. तबला पाहिलाय ना, 2 ढोलक्या असतात बघा, बघितलंय तबला? तर तबला फॉर रिदम, ताल यावं. गाणं म्हणताना, प्रॅक्टिस करताना कुठेतरी ताल मिळावा म्हणून ती तबल्याचा सुद्धा वापर करते. शी सिंग स्वीट सॉन्ग. शी म्हणजे ती, सिंग म्हणजे म्हणणे, स्वीट म्हणजे सुंदर गोड, सॉन्ग म्हणजे गाणं. ती छान गाणं म्हणते. आपण आता इथे काय केलंय? विविध व्यावसायिकांची माहिती मिळवली आहे. कोणती माहिती मिळवली आपण? कारपेंटर, मेकॅनिक, ट्रॅफिक पोलीस, बरोबर ना? त्यानंतर शेफ, त्यानंतर सिंगर यासारख्या व्यावसायिकांची आणि मॅनेजर यासारख्या व्यावसायिकांची आपण माहिती मिळवली. बरोबर? तुम्हाला हा पाठ समजलाच असेल. नसेल समजला, काही अडचण आली असेल, पालकांची मदत घ्या, मला फोन करा. अतिशय सुंदर वेगवेगळ्या व्यावसायिकांची माहिती सांगणारा हा पाठ होता. तुम्ही काय करायचे? याच्यातला तुम्हाला जो व्यावसायिक आवडेल त्या व्यावसायिकाचं वाचन करायचं आणि त्याचा व्हिडिओ करायचा. मग आता तुम्हाला वाटलं मला सिद्धेशची माहिती सांगायची, तुम्ही सिद्धेशची माहिती सांगा. दिस इज सिद्धेश, ही इज अ मेकॅनिक, ही यूज अ स्पॅनर, ही यूज अ स्क्रूड्रायव्हर, ही रिपेअर मशीन. 6 पैकी तुम्हाला जो व्यावसायिक आवडेल त्याची तुम्हाला इंग्रजीत माहिती सांगायची, त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा. आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो फुगे फुग्या कविता. फुगे फुग्या कविता ही वसुधा पाटील यांनी लिहिलेली फुगे फुग्या ही कविता आज आपण बघितली. कविता छान आहे. कविता पाठ करायची, तिचा व्हिडिओ बनवायचा, आपल्या ग्रुपवर पाठवायचा. त्यानंतर कवितेवर आधारित 10 प्रश्न तयार करायचे. पालकांनी मुलांना प्रश्न विचारायचे, मुलांनी त्याची उत्तर द्यायची. अजून काय करायचं आपल्याला? ढग, फुगा, चंद्र, तारे, घर, पक्षी यांचं चित्र काढायचे. सर्व चित्र एकत्र काढायचे. छोटंसं घर काढायचं, ढग काढायचे, चंदमामा काढायचा, तारे काढायचे, पक्षी काढायचे आणि फुगा सुद्धा काढायचा. बरोबर? आणि तुम्हाला या फुग्याबरोबर कुठं कुठं जायला आवडेल ते सुद्धा सांगायचे. आणि हा जो वर्ग कार्य आहे, हे वर्ग कार्य आपल्याला वहीत लिहायचं आहे, त्याचा फोटो काढून टाकायचा आहे. त्यानंतर इंग्रजीचा जो घटक आहे 3.5, यामधील तुम्हाला जो व्यावसायिक आवडेल त्या व्यावसायिकाची माहिती तुम्ही इंग्रजीत सांगायची आहे. कोणाला मेकॅनिक आवडेल, कोणाला मॅनेजर आवडेल, कोणाला शेफ आवडेल, कोणाला सिंगर आवडेल, तुम्हाला जे आवडेल त्याची माहिती सांगून आपल्या ग्रुपवर पाठवायची. लवकरच शाळा सुरू होत आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. अगदी थोडे दिवस राहिले आहे, तेवढे थोडे दिवस आपण ऑनलाईन अभ्यास करूया. रोज तुम्ही अभ्यास पाठवताय, अतिशय छान अभ्यास पाठवताय. तुम्ही जो अभ्यास पाठवताय त्याचं कौतुक आपले सर्व वरिष्ठ अधिकारी करत आहे की अतिशय छान वर्ग आहे, मुलं अतिशय उत्तम तयारी करतात, पालक अतिशय सुंदर आपल्या पाल्यांचा अभ्यास करून घेतात, असा फोन वरिष्ठांचा मला आला. त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार. तुमच्या या सातत्य अभ्यासामुळे आपल्या शाळेचं, आपल्या वर्गाचं, आपल्या पालकाचं आणि आपलं तुमचं स्वतःचं सुद्धा नाव होत आहे. तुमचे व्हिडिओ वेगवेगळ्या ग्रुपवर पाहिले जातात, वेगवेगळ्या मुलांना दाखवले जातात, त्याच्यामुळे व्हिडिओ छान असतात. अजून छान बनवायचे, आपल्या ग्रुपवर पाठवायचे. सर्वांच्या व्हिडिओची मी वाट पाहत आहे. कोरोना संबंधित जे नियम आहेत त्याचे आपण सर्व पालन करूया, सुरक्षित राहूया. पुन्हा भेटू नवीन घटकासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.